पेण तालुक्यातील खार जांभेळा गावात सांडपाण्याच्या पाईपलाईनवरून मोठा वाद निर्माण झालाय। प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी थेट जेसीबीच्या साहाय्याने पाईपलाईन उखरून टाकली। यावेळी 2 गट आमनेसामने आले असून सरपंचांना मारहाण झाल्याचा आरोपही करण्यात आलाय। पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील आरडी कॉम्प्लेक्स येथून ब्राह्मणाचा ओढा परिसरापर्यंत सांडपाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली होती। या पाईपलाईनमधील सांडपाणी थेट खाडी मार्गावरील ओढ्यात सोडले जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। याच परिसरात जागृत जुगमाता देवीचे पुरातन मंदिर असून मंदिरासमोर सांडपाणी सोडले जात असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले असून ओढ्यातील प्रदूषणामुळे स्थानिक मच्छीमारांचाही व्यवसाय संकटात सापडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या प्रकरणी प्रांत अधिकारी आणि गट विकास अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा लेखी तक्रारी देण्यात आल्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने ही पाईपलाईन उखरून टाकण्याचा निर्णय घेतला। दरम्यान पाईपलाईन काढण्यावरून 2 गटांमध्ये जोरदार वाद झाला। परिस्थिती चिघळत असल्याने वडखळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त ग्रामस्थांनी अखेर जेसीबीच्या सहाय्याने पाईपलाईन उखरून टाकली। या गोंधळात दुसऱ्या गटातील एका महिलेने कानशिलात मारल्याचा आरोप सरपंच मानसी मंगेश पाटील यांनी केलाय। या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। प्रशासनाच्या कथित दुर्लक्षामुळे निर्माण झालेला हा वाद आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे। या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। आज इथे आरडी कॉम्प्लेक्स सांडपाणी काढण्याचा मार्ग चालू होता। त्याच्या अगोदर हे काढू नये म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, सामंजस्याचं धोरण स्वीकारलं, पण इथे ग्रामस्थ आहेत, आमचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्या धार्मिक भावना दुखावला गेला आणि इकडे जो ओढा आहे त्या ओढ्यामध्ये अतिशय घाण आणि गलिच्छ पाणी जात आहे, संडासाचं पाणी जात आहे, ते जाऊ नये म्हणून ग्रामस्थांनी उठाव केला आणि त्यासाठी ग्रामपंचायत त्यांच्या सोबत आहे आणि ग्रामपंचायतनी सदर जेसीबी आणि माणसांनी सांडपाण्याचा मार्ग काढायचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर आम्ही पोलीस पिटिशन मागितलं, तेव्हा आम्हाला दिलं नाही, पण त्याच्यानंतर आता ते सगळे पोलीस तयार झाले आणि पोलीस त्यांच्या बाजूने आहेत। सगळे पोलीस आज इथे आमच्या सरपंचाच्या कानाखाली मारले त्या बाईने येऊन, मग हे कितपत योग्य आहे? आज हा लोकशाहीचा धिक्कार आहे, आज पोलिसांचा निषेध आहे, कारण इथे सगळ्यांसमोर आज सरपंच मॅडम ही लोकांच्या सोबत असताना जर अशा प्रकारची कानाखाली खायला लागते आमच्यासारख्या सरपंचांना, आमच्यासारख्या सदस्यांना, तर मग हा कितपत योग्य आहे? आणि पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेतलेली आहे, पोलिसांनी वेळकाढूपणाची भूमिका घेतलेली आहे आणि हे खरंच अयोग्य आहे। आज ही सांडपाण्याची लाईन काढली पाहिजे आणि आम्ही काढणारच, काही झालं तरी काढणार, म्हणजे काढणारच, कोणी येऊ त्यांनी काही। प्रांतांना लेटर केलेलं, ग्रामस्थांनी पण प्रांतांना लेटर केलेलं, आमच्या वेळोवेळी मीटिंग झाल्या, त्याच्यात बीडीओ सरांसोबत पण मीटिंग झाली। बीडीओ सरांनीच प्रत्यक्ष आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही थोडे थांबा, थोडे थांबा, आम्ही मीटिंग लावतो, म्हणजे कोणाची? दोन्ही यांची, त्यांची पण आणि आमची पण। तर मी ग्रामस्थांना पण रिक्वेस्ट केली की याच्यातून सकारात्मकता निघून व्यवस्थित मार्ग निघाला पाहिजे। तर आमचे हे ग्रामस्थ पण, जांभेला ग्रामस्थ पण तयार झालेले की आपण चला बोलतात तर आपण त्यांच्यासोबत मीटिंग करूया। तर त्यांनी अचानक आम्हाला 10-10:30 वाजता सांगितलं की मीटिंग कॅन्सल झाली आहे। तर सर्वांचं म्हणणं असं होतं की आमची मीटिंग ही पंचायत समितीला झाली पाहिजे, तर आम्ही तिथे येऊ, हे सर्व आम्ही व्हिडिओ सरांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ बंद करण्यात यावी, असं आम्हाला लेटर दिलं आणि ती काढण्यात येईल। आमच्या गावचा आम्ही हे पण पंच पण की जसं ताई बोलली की लाईन काढायचं आहे। बघा आमच्याकडे मी शॉर्टकट म्हणजे ग्रामसभेचा पण ठराव आहे आमच्याकडे, प्लस बीडीओ सरांचा पण ठराव आहे, प्लस आमच्याकडे प्रांत साहेबांचा पण ठराव आहे। आणि एवढी गोष्ट असताना पण सुद्धा ज्या ज्या वेळेला आम्ही लाईन काढतो त्या वेळेला त्यांचे पोलीस निरीक्षक येतात आणि सांगतात की तुम्ही कायद्याने चला। तर ठीक आहे, कायद्याने चला म्हणून आम्ही कायद्याचे गेलो। आम्ही एसपी मॅडमकडे पण पत्र दिलेला होता की जेणेकरून पोलीस प्रोटेक्शन मिळावा। तर एसपी मॅडम कडे आम्ही जाताना आमची 4ची अपॉइंटमेंट होती, 4ची अपॉइंटमेंट आम्हाला 1.25 तास तिथे आम्हाला लखनौला गेलं, तिथं आमची कोणची दखल गेलेली नाही आहे। म्हणून मग नंतर आम्ही साहेबांची पण मीटिंग केली की जेणेकरून आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळावं। तर साहेब काय बोलले, सध्या पोलीस प्रोटेक्शन मिळू शकत नाही का, तर आम्ही रायगडला आहोत। तर मग साहेब बोल रायगड चांगली गोष्ट आहे, पण तिथे काही गदर करू नका। प्लस आरोग्य कर्मचारी येऊन जे बघून गेले त्याही पण आम्हाला लेटर दिला की ऑलरेडी हे चुकीचं आहे, की हे शरीरासाठी हानिकारक आहे। प्लस बांधकाम सभापती पण येऊन गेले, बीडीओ सुद्धा येऊन गेले। एवढी लोक येऊन एवढे लोकांनी जर सुद्धा आम्हाला न्याय दिला असेल
तर हे पोलीस स्टेशन इथे इथे काय करते आणि आमच्या अन्याय काय करतो. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचा पर्सन म्हणजे आमचा सरपंच. जर सरपंचाचं जर कुठली येऊन जर बाई कानफडा मारते त्याच्या मारे आमच्या मारली तर आम्ही एकच रिक्वेस्ट करतो की तिच्यावर कठोर कारवाई झाले पाहिजे, तिच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि जर तिच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर मोठं आंदोलन आम्ही पोलीस स्टेशन मध्ये ग्रामस्थ आंदोलन करू. कारण सरपंचाचे कानफडा म्हणजे आमचे कानफडा आहे ती. 3 महिना ही काय नाटका जमवली काय खेळ जमवलाय. नोकऱ्या दाखल्या सोडून आम्ही व्यवस्था नाही द्यायचा. कुठं पण नाही आमचं इथं नको आहे. जनोदय करिता विनायक पाटील, पेण. जनो